दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। हिंगणघाट येथील जीवरक्षक फाउंडेशनला नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी भेट दिली। यावेळी वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांच्या कार्याची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली। यावेळी त्यांनी कामाची पाहणी केली। कुठेही निदर्शनास न येणारी दुचाकी ॲम्ब्युलन्स पाहून ते भारावून गेले। यावेळी वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांनी हायड्रॉलिक ॲम्ब्युलन्सची मागणी एका निवेदनाद्वारे केली। यावेळी खासदार काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या ॲम्ब्युलन्ससाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांनी राकेश झाडे यांच्या कार्याची माहिती दिली। याप्रसंगी माजी आमदार राजीव तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अतुल वांदिले, माजी नगरपरिषद अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, प्रवीण उपासे, उबाटाचे सतीश धोबे, मनीष देवडे, प्रकाश अनासाने, बंटी वाघमारे व अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार अमर काळे यांनी फाउंडेशनला हायड्रॉलिक ॲम्ब्युलन्स देण्याचं कबूल केल्याबद्दल प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजू कुबडे, वृक्षमित्राचे नितीन क्षीरसागर, दीपक जोशी, सूरज कुबडे, जयंत वखरे, आशिष भोयर, आसिफ अली यांनी स्वागत केलं। केवलदास ढाले, दक्ष पोलीस न्यूज, वर्धा।